सुस्वागतम, धन्यवाद. निसर्गाने नटलेलं माझं वाडागाव आणि या वाडा गावामध्ये आज या ठिकाणी कसबेवाडी सद्गुरू साईचरण सेवा मंडळ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सद्गुरू साई बाबांचा हा 36वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतोय. आणि या सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी आमने सामने डबलवाडी भजनाचा कार्यक्रम आयोजित करून आम्हा दोन मुलांना सुरुवातीला ज्यांनी भजन सादर केलं ते म्हणजे आदरणीय विजय उर्फ गुंडुबुवा सावंत, त्यांची कोरस मंडळ, त्यांचे पखवाज वादक आदरणीय विराजी भाऊकर, त्यांचे तबला वादक,
यांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझे ग्रामस्थ, यामध्ये भजनी बुवा, अनेक भजनी बुवा, पखवाज वादक आहेत, तबला वादक आहेत, त्यांचे मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे ही वाडागाव ही भूमी स्वयंभू श्री क्षेत्र विमलेश्वर श्री देव रवळनाथ आई पावणाई यांच्या सानिध्यात वाढलेलं, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत हे वाडागाव उभं आहे. ते माझे ग्रामदेवता, त्यांचे आशीर्वाद घेऊन माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अंबा भवानी हिच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजानना चरणी नतमस्तक होऊन इथली स्थान देवता, इथली रंग देवते यांना विनम्र अभिवादन करून सत्याचा वाली श्री सत्यनारायण चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु साईनाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण जगताचा आराध्य दैवत तो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, मासाहेब आई जिजाऊंना मानाचा मुद्रा करून, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, आणि हे जे हरिनामाचं झाड जे आम्ही आज हा वसा चालवतो, हे ज्यांनी हा वसा लावला, वसा आमच्या हाती दिला, ते म्हणजे आपल्यातून निघून गेलेले सगळे ज्येष्ठ भजनी कलावंत पंचरत्न यांची आठवण त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी या आमने सामने बालीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून एक बुवानी त्यांची ओळख करून दिली. चंद्रकांतजी रासप बुवा जमादार नाही, ते 3 स्टार होते त्यांच्याकडे, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते वडाळा विभागात. रिटायर होऊन आता बुवा हरिनाम गावोगावी पोचवत आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी युट्यूबर्स आले. आज माझ्याकडे ती बुवा कोरस कमी पण पकवाज वादकच जास्ती आहे सगळे. आज महेश परब म्हणजे आमचं भाग्य, ती व्यक्ती असली तरी आमका समाधान वाटतं का एवढं मोठं माणूस आज भजनात साथ संगत करण्यात आमका मिळालं. त्यांचे देखील आभार मानतो. तबल्यावर आहेत शुभम कावले, त्याचप्रमाणे बुवांचे चिरंजीव आम्ही गणू म्हणतो त्या लाडान, बुवांचे मोठे चिरंजीव पण बसलेत. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी ऋषी मैत्री आहे, तो तर छत्रपतीचा सगळा पकवाद त्याच्या हातात देऊन बघा. त्याचप्रमाणे विवेक सावंत, सगळ्यांचे आभार मानतो. आणि या गावचं एक रत्न जे पकवादाचे धडे घेतोय तुषार परब यांच्याकडे, ते म्हणजे तन्मय तावडे. जरा जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे तुषार शिंदे हे देखील तबलावादक म्हणून माझ्याकडे असतात. सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी माझे मित्र आदरणीय मंगेश झुरी आणि उमेश झुरी हे या ठिकाणी उपस्थित झाले तळवडे गावावरून. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी भजनाला सुरुवात करत बुवा अतिशय सुंदर बुवानी भजन सादर केलं. एकही शब्द न बोलता बुवा माझी आज कसोटी आहे आणि मी हिंमत पण करणार नाही तुमचा एकही शब्द बोलायची. पण बुवांका काय लागतं की समोर बोलणारं कोणतरी हो, पण हरकत नाही बुवा. आज चांगला काय तर कानार ऐकूक मिळतला एवढा मात्र नक्की काय नाही काय घेऊन जाणार बुवा तुमच्याकडून. कारण माझ्यापेक्षा माझे फॅन माझे वडील तुमचे बुवा. एकदा किस्सो सांगते समजा, जोईल बुवा येईल होते घराकडे आणि जोईल बुवांची तुमची बारी होती. त्यांना माहित नाही जोईल खैतोनी कोण, त्यांच्याच तोंडावर सांगतं तुमची स्तुती केला. खरोखर हे प्रामाणिक सांगते बुवा की माझ्या घरात माझे वडील तुमच्या जे काय प्रेझेंटेशन तुमचा बोलणं असता तो माणूस साधू ना या डोका जर फिरला तर माका जाग्यावर बसू आणि प्रेम जर केला तर प्रेम पण त्याचा करता येतात. त्यामुळे आम्ही शक्यतो म्हणजे बुवा पण टाळतात आणि मी पण टाळते. पण काय झाला ही एकच जागा माझ्या वाडेगावात रवली होती माझ्याकडनं अनावधानाने.
तो योगायोग जुळून येत नव्हतो. पण आज 36वा वर्धापन दिन. 36 म्हणजे 3 निसा 9 बुवा, आणि 9 ह्यो अंक दत्तगुरूंचा एक प्रिय अंक. एवढा मका थोडासा माहिती आहे. हाले वा काय बुवा तुमका बोलतच नाही. पण जोईल बुवा ज्यावेळी घराकडे येत होते तुमचा एवढी स्तुती केला नाही आणि त्यांचा जर वाईट सांगितलं ना त्यांच्यात तोंडार त्यांना माहित नव्हतं का. पण असे विषय आहेत बुवा. त्यावेळी लोक बुवा हे हरिनाम जे जिवंत आहे. आज लाईव्ह सांगतोय, युट्यूब चालू आहे. आज या एवढ्या बाऱ्या ज्या वाढल्यात आपल्या कोकणामध्ये, ही बारी भजन, हे डबल बारी भजन काळाच्या पडद्याआड गेलं असतं. पण माझ्या गुंडू बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ते काय जे प्रेझेंटेशन करतात, उगाच आमच्या वाडीत 8 वर्ष नाही काढला नाही. आमच्या वाडीत सलग 8 वर्षा भजन करणारं एकमेव माणूस म्हणजे गुंडू सावंत बुवा. कारण ते बुवा जे आहे ना, लहान मुलं आवर्जून बघतात. एकाची हिंमत होणार नाही तुमचं भजन ऐकताना, तुम्ही जे सादर करणार ते भजन ऐकताना झोप काढूची कोणाची हिंमत नाही होणार. पण बुवा अतिशय सुंदर. आणि मी का बोलणार आहे, कारण मी आज 2 ह्याच्यात चक्रव्यूहात फसलेलो आहे. का एक तर माझं गाव आहे, त्यामुळे नाही बोलवता विषय कसा काय, गावाचे संस्कार दाखवू मागा तुमच्यावर. कारण पाहून त्यात दाखवलो जवान बघितलाच कसा एकदा घरी घातला नाही. तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे दिसतं. हरकत नाही, भजनाला सुरुवात करूया. पण नक्की बुवा कुठेतरी आज लहानपणा घेऊन बुवा भजन करणार एवढं नक्की. पेटी थोडी कमी करा. या ठिकाणी प्रणव घाडी बुवा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतोय. क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. करावया मंगल पूजा, करावया तव मंगल पूजा. क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. केतकी गुलाब यूही चंपकवन फूले, केतकी गुलाब यूही चंपकवन फूले, केतकी गुलाब यूही चंपकवन फूले. वसंत परिकंद गोपी गरबा, झूलना में बैठा पी के संग झूले, पी के संग झूले. केतकी गुलाब यूही चंपकवन फूले, केतकी
करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंभागणनायका गजमुखा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पुंडलीक वरदा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगत कन्फर्म. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपण केली. काही एक शब्द न बोलता नाही का रासल साहेब. आता आजकाल काल एक असं बुवा भेटलो होतो माका बुवा की जोड्या अशा आयोजक ठरवतात म्हणजे एक चांगलं असत तर एक वाईट असं मोठ्यात सांगत होतो. म्हणजे टोबापात होते एक त्याचं उत्तर काय दिलंय म्हटलं जोडीवर जर तुका पटत नाही ना तर तू त्यांच्याबरोबर कार्यक्रम घेऊ नको. पण ह्याचा तसं विषय नाही तो पैशाचा विषय असतात. पण जोडी काय नसताना तुम्ही प्रामाणिक राहा. प्रत्येकाने आपल्या भजन कलेशी जी काय कला आपल्यासोबत आहे त्यासोबत जर प्रामाणिक राहिलं तर समोरच्याची हिंमत नाही होणार हो. आणि समोरच्याक जर रिस्पेक्ट दिलो. मी बुवा असं कधीच कोणाला सांगितलं की ह्यो जोडीक नको मागा तो जोडीक नको. आम्ही खोया वांगडा पण भजन केलेले बुवा. पण त्यावेळी आपण ते का काय न बोलता बारी कशी करू हवी. आज समजत ना आज माझ्यापेक्षा सिनियर जवळ 50-55 झाली असतील ना बुवा. 55 नाही पण वाटत नाही अजून तशी. ह्या एकमेव म्हणजे ही जी आता बुवांची कांती आहे अजून परत तुमका बुवा 50 असे झाली अशी कोण म्हणणार पण नाही. ह्या कित्या माहिती तुम्ही तसे समाजात राहूलात बुवा म्हणजे हसत खेळत स्वतः ठेवलात. त्यामुळे बुवा तर चेहऱ्यावर पटकन वय तुमचा दिसत नाही. हा एकमेव काढा म्हणून असेच आयुष्यावर हसत राहा. माका फक्त काय कधी बोलू नको विषय नाही बुवा बोला तुम्ही. कारण गुंडू बुवा सावंत आज दुर्वास गुरव तर भजन गावात माझ्या बऱ्याच लोकांनी ऐकलं. आज बुवा खरी गंमत तुमची ऐकू गेलेत. कारण तुम्ही काय जर सांगणार बारीक बारीक तर ऐकूसाठी हईलेले. त्यामुळे बुवा बोलण्याचा विषय काय नाही. आणि माका चांगल्या लोकांनी सांगितलेला आज जरी बुवा बोलणारे असले आमका भीती वाटत ना बुवा तुमची. म्हणजे कधी पटकन खय उघडो करशाल नाही करणार तेवढा माहिती आहे. पण कोणीही बुवा असू दे बुवा तुझं तुम्ही भजन करा. बाकी काय विषय नाही बुवा. कारण बोलण्यासारखं आज खरं तर तुमच्याकडून मला बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत आणि त्या माझी इच्छा पूर्ण होईल. कारण कसं असता तुमची इतर ठिकाणी वारी ऐकण्यापेक्षा जाऊन जोडीक असताना बुवा प्रेझेंटेशन कशा करतात
कारण एका बघा काल पटकन विचारला, अरे भुवन वांगडा भारी घेतलं, तू काय मॅड आहेस काय? मग काय झाला? अरे त्यांचं प्रेझेंटेशन बघितलं काय का? असं आहे ना, म्हटलं माझ्याकडे पण प्रेझेंटेशन आहे. त्याच्यावर तो काय बोललो, नुसतं प्रेझेंटेशन नाही, एक्स्ट्रीम हा. ही बुवा तुमची पोच पावती आहे, त्यामुळे बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. बुवानी खरंच चांगले विषय मांडलेत या ठिकाणी, की समाजात कसं राहिलं पाहिजे. आज परमेश्वर कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे, तर तो परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे. खरा परमेश्वर, खरो देव असाच, पती हा परमेश्वर, बरं काय. आणि आपले आई वडील हे घरातच आपले असतात, पण आपण आपल्याला ते दिसत नाही आणि आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही, म्हणून ते आपल्याला दिसत नाही. धन्यवाद. आयुष्यभर एवढीच सेवा करा भगवंताची, की भगवंताला तुमच्यापर्यंत पोहोचावं लागेल. कारण परमेश्वराने बघा, आई आणि वडील, देवाक माहित होता मी सगळ्यांच्या घरात जाऊ शकत नाही, म्हणून देवरूपी आई वडील प्रत्येकाच्या घरामध्ये त्या परमेश्वराने ठेवलेत. म्हणून म्हणतोय त्या ठिकाणी भजन घेतोय. आरंभिवलीन अयोध्येकरा, आरंभिवलीन अयोध्येकरा, आरंभिवलीन अयोध्येकरा. भक्तांची गादा, भक्तांची गादा पावनसे, आरंभिवलीन या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी संपर्क साधला माझे मित्र आदरणीय मच्छिंद्र पेडणेकर, त्याचप्रमाणे उमेश कार्यकर यांचे देखील मी आवर्जून या ठिकाणी आभार मानतो. स्पर्श होता तुझा विसरलो भाननी, स्पर्श होता तुझा विसरलो भाननी, धुंद श्वासातला ग्रासिया गंधवी, नयनचा
धागे 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 धागे